नमस्कार. कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा यूज करून आपण साइन कॉसच्या प्रत्येक क्वाड्रंटमध्ये काय व्हॅल्यूज असतात ते आपण बघितलेलं आहे. तर साइन फर्स्ट क्वाड्रंटमध्ये किती असतं? पॉझिटिव्ह असतं. कॉस सुद्धा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतं. त्याच्यानंतर सेकंड क्वाड्रंटमध्ये काय असणार आहे? साइन तेवढं पॉझिटिव्ह आहे, कॉस निगेटिव्ह आहे, थर्डमध्ये दोन्ही निगेटिव्ह आहे आणि फोर्थमध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे आणि साइन निगेटिव्ह आहे. सो ह्या व्हॅल्यूज आपण प्रत्येक क्वाड्रंटमध्ये बघितल्या आहेत. त्यामुळे टॅन सेक वगैरेच्या परत त्या सर्कल युनिट सर्कल वगैरे घेऊन बघायची चेक करायची गरज नाही. आपण ह्या रेशोवरूनच हे रेशोच्या साईन्स काय येतील एव्हरी क्वाड्रंटमध्ये त्या चेक करू शकतो. कारण आपल्याला माहिती आहे प्लस अपॉन प्लस म्हणजे काय, मायनस अपॉन मायनस वगैरे त्याच्यावरून आपण ह्या काढणार आहोत. आता टॅन मीन्स काय? साइन अपॉन कॉस मीन्स प्लस अपॉन प्लस. सो दिस इज प्लस. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये टॅन पण प्लस असणार, कॉट पण प्लस बिकॉज कॉट मीन्स कॉस अपॉन साइन. सेक मीन्स रेसिप्रोकल ऑफ कॉस. रेसिप्रोकल घेताना साइन चेंज नाही होत, फक्त काय होणार? न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर. त्यामुळे हे पण प्लस आहे, हे पण प्लस आहे. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल रेशोज आर पॉझिटिव्ह. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये बघूया. सेकंडमध्ये साइन आणि कॉसचं प्लस मायनस साइन आहे. त्यामुळे टॅन आणि कॉटसाठी प्लस अपॉन साइन काय किंवा मायनस अपॉन प्लस काय, हे दोन्ही काय असणार आहेत? मायनसच आन्सर देणार आहेत. सो सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन मायनस असणार आहे, कॉट मायनस असणार आहे. त्याच्यानंतर साइन मीन्स काय असणार आहे? 1 अपॉन कोसेक. साइनची साइन जर प्लस असेल तर अर्थात 1 अपॉन साइनची पण प्लसच असली पाहिजे. त्यामुळे सेकंडमध्ये कोसेक प्लस असतं पण कॉसची साइन मायनस असल्यामुळे सेक मायनस असतं. थर्डमध्ये आता इथे बघा साइन अपॉन कॉस, मायनस अपॉन मायनस, त्यामुळे इथे प्लस साइन होतं. ह्याचं पण मायनस अपॉन मायनस म्हणून प्लस. पण साइन आणि कॉस दोन्ही निगेटिव्ह, सो सेक आणि कोसेक पण साइन थर्ड क्वाड्रंटमध्ये दोघांच्या साइन असणार आहे निगेटिव्ह. फोर्थ क्वाड्रंटमध्ये साइन निगेटिव्ह आहे, सो 1 अपॉन कोसेक. साइन निगेटिव्ह म्हणजे 1 अपॉन कोसेक पण निगेटिव्ह. कॉस पॉझिटिव्ह म्हणजे 1 अपॉन कॉस पण पॉझिटिव्ह असणार आहे, सेक पॉझिटिव्ह असणार आहे. आता प्लस अपॉन मायनस और मायनस अपॉन प्लस, सो टॅन आणि कॉट दोन्ही काय असणार आहे? निगेटिव्ह साइन असणार. सो ह्या 6 रेशोज आहेत आणि त्या 6 रेशोजचे वेगवेगळ्या अँगलसाठी म्हणजे चारही क्वाड्रंटमध्ये जर आपल्याला साइन चेक करायचे असतील तर त्या ह्या येतात. आता 4 क्वाड्रंट संपल्यानंतर 360 डिग्री अँगल होतो. मग त्याच्या पुढे अँगल असेल तर कशी साइन कन्सिडर करायची? पण ही सायक्लिक फंक्शन असल्यामुळे आपल्याला ते साइन आणि कॉसच्या नेक्स्ट 360 किंवा 550 अँगल बघायचा असेल तर तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये येतो त्यावरून त्याचं साइन इथे डिसाईड होणार.